नाशिक शहरापासून 65 किलोमीटरपासून अंतरावर असलेलं चांदवड नावाचं शहर आहे आणि याच शहरापासून 1 ते 1.5 किलोमीटरपासून वसलेलं श्री रेणुका मातेचं रहस्य मंदिर अतिपवित्र आणि सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे, त्यापैकी हे एक अर्धशक्तिपीठ आहे आणि ज्यांची कुलदेवी रेणुका माता आहे त्यांनी तर आवर्जून हे मंदिराचं रहस्य जाणायलाच हवं। ही देवी इथे कशी प्रकट झाली हे तर तुम्हाला कळायलाच हवं। तर नंदिनी क्रिएटर चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर सुरू करूया आजचा पवित्र व्लॉग। जमदग्नी ऋषींच्या आदेशानुसार परशुरामांनी स्वतःच्या आईचे शिर वेगळे करून आज्ञेचे पालन केले। धडाचा भाग माहूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे असून शिर चांदवड येथे आहे। महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता होय। भक्तांनी मागितलेले सर्व नवस किंवा आराधना माता पूर्ण करते। भक्तांच्या श्रद्धेने प्रसन्न होणारी रेणुका माता त्यांचे मनोरथ पूर्ण करते। याचा अनेक भक्तांना आजपर्यंत अनुभव आला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भाविक दर्शनाला येतात आणि पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र 10 दिवसात आणि चैत्र पौर्णिमेला 1 दिवस असा मोठ्या प्रमाणात येथे यात्रा भरते। नवरात्रात हजारो स्त्री पुरुष मोठ्या श्रद्धेने घटी बसतात। नवरात्रात दुर्गाष्टमीला नवचंडी होम हवन असते। नवरात्रात 10 दिवस दर पौर्णिमेला स्त्रींची पालखी निघते। या पुरातन काली मंदिराच्या जबाबदार पूर्ण श्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी सन 1735 ते 1995 या कालावधीत केला आहे। दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभामंडप, तीर्थतलाव, माता अहिल्याबाई होळकर यांच्या काळात भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार, पूजापाठ वगैरे घेऊन या रेणुका मातेची पूजा करीत असत। तीच प्रथा अहिल्याबाई नंतर होळकर घराण्यातून होत होती। सध्या होळकर ट्रस्ट मार्फत दर पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेस 1 दिवस, नवरात्रात 10 दिवस पालखी काढली जाते। हे आहे पुरातन कालीन मंदिर। इथे आल्यानंतर मनाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटते। मनाला अगदी ठामपणे विश्वास होतो की माता रेणुका देवी इथे स्वतः आहे। मंदिरात आल्यानंतर श्री रेणुका माता इथे कशा प्रकट झाला याच्यावरती कथा सुद्धा लिहिलेली दिसून येते। हा दुसरा मार्ग आहे मंदिराकडे येण्याचा। इथला आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि मनाला वेधून घेणारा असा आहे। डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली श्री रेणुका माता खरंच खूप सुंदर आहे। त्याचप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी गुहेत श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर